नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये काँग्रेस कमिटीची बैठक होते। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांची पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे। नागपूर हिंसाचार प्रकरण संदर्भात आढावा घेतला जातोय। काँग्रेस कमिटीची बैठक या ठिकाणी सुरू आहे। नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ही बैठक होतीये। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांची पोलीस आयुक्तांसोबत ही बैठक सुरू आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी संपूर्ण आढावा या ठिकाणी घेण्यासाठी काँग्रेस कमिटी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदीच आपण पाहायला गेलं थोड्या वेळापूर्वी जे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी जे ते नेमलेली या ठिकाणची शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी कमिटी ती आता नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचलेली आहे आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडून जे ते नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याचा एकूणच जे ते आढावा पोलीस आयुक्तांकडून जे ते एकूणच घेतला जातोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे असतील, त्याचबरोबर स्थानिक आमदार विकास ठाकरे, प्रफुल्ल गुर्दे जे असतील ते या ठिकाणी जे ते उपस्थित आहेत। सोबतच अनेक काँग्रेसचे जे ते पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहे। एकूणच सध्या आपण पाहायला गेलं तर नागपूरचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत जे ते या ठिकाणी बैठकीत चर्चा सुरू आहे आणि पूर्ण घटनाक्रमाची माहिती जी आहे ती एकूणच काँग्रेसच्या नेत्याकडून घेतली जाते। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते त्यांची देखील या ठिकाणी बैठक पार पडली आणि पत्रकार परिषद देखील पार पडली। मुख्यमंत्री या ठिकाणाहून बाहेर निघताच तात्काळ जे आहे या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे काही नेते जे आहेत या ठिकाणी दाखल झाले आणि आता सध्याला नागपूरच्या पोलीस आयुक्तांसोबत जे आहे त्यांची बैठक सुरू आहे। जी ज्ञानेश्वर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।